नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही थंबनेलला पाहिलं, अगदी बरोबर आहे। आज आपण कोथिंबीरमध्ये रवा घालून खूप भन्नाट अशी चविष्ट रेसिपी बनवतोय। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, शिवाय वेगळी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे। त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। ही रेसिपी तुम्ही बघता क्षणी करायला घ्याल, शिवाय रेसिपी बनवल्यानंतर एकदा का सर्वांनी खाल्ली की अगदी हट्टाने मागून खातील, एवढी सुंदर आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा। तर बघा, इथे रेसिपीला सुरुवात करूयात। एक मूठभर इतकी कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे। रेसिपीसाठी मूठभर कोथिंबीर पुरेशी आहे। तर आता ही कोथिंबीर आपल्याला बघा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। सुरुवातीला इथे आपण 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्यावरती काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल। तर आता इथे आपण कट करून घेतोय। सर्व पाणी निथळून आपल्याला ही या पद्धतीनं बारीक अगदी कट करून घ्यायची आहे। सोबतच त्याच्याबरोबर काही कोवळे देठ असतील तरी ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। देठ मग काढायची काहीच गरज नाही। जर जून देठ असतील तर तुम्ही ते घेऊ नका। तर या पद्धतीनं कोथिंबीर इथे सर्व चिरून घेऊया। तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे माझे येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। आणि सबस्क्राईब करून सुद्धा त्याच्या पुढील बेल घंटी दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील, कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। तर बघा, इथे अगदी छान बारीक कट करून घेतली आहे कोथिंबीर। आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे आता आपण ही सर्व कोथिंबीर काढून घेऊयात। आता बघा, इथे आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। सोबतच आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करायची आहे। आणि इथे मी हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण, सोबतच त्याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा घातलं होतं, तर त्याचं वाटण इथे आपण घातलेलं आहे। हिरवी मिरची 3 ते 4 घेतली होती आणि लसूण पाकळ्या 8 ते 10 असं वाटण बनवलं होतं, ते वाटण घातलं चमचाभर। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, जी की आपण चिरून ठेवलेली होती। ती कोथिंबीर घातली आणि अगदी छान परतवून घ्यायची आहे। जास्तसुद्धा आपल्याला परतवायची नाही। तर इथे कोथिंबीर परतवून घेतली आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे। वाटीच्या प्रमाणाने आपण रवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे अर्ध्या वाटी रवाला अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता बघा, पाण्याला छान उकळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बघा रवा घालायचा आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये रवा घालतोय। थोडा थोडा करून आपल्याला रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। सोबतच मी एक गोष्ट सांगायची राहिली आहे, याच्यामध्ये तीळसुद्धा आपण घातलेले आहेत। अगदी तुमच्याकडे भाजलेले नसतील तर तुम्ही फोडणीमध्येच तीळ 1 चमचाभर घाला, त्याच्याने खूप छान चव येते। आणि इथे आता बघू शकता, माझ्याकडे भाजलेले तीळ होते, मी दाखवले सुद्धा, म्हणून मी नंतर घातले। रवा छान मिक्स करून घेतला आणि नंतर बघू शकता छान अगदी मऊसूत होण्यासाठी एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आपल्याला 2 मिनिटासाठी। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व प्रोसेस करून लो फ्लेमवरतीच आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे। आता हा सर्व गॅस बंद करून दिला, झाकण काढून बघितलं तर बघू शकता मऊसूत अगदी झालेलं आहे। हे सर्व ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि इथे आता थंड करून घ्यायचं मिश्रण सुरुवातीला, आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे, त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता इथे थोडंसं आपल्याला जर कोरडं वाटलं तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता
आणि असा मऊसूत आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे। हा बनवलेला गोळा आता आपण याचे बघा या पद्धतीनं गोल गोल बॉल्स बनवणार आहोत। तर इथे आता या पद्धतीनं बघू शकता, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पहा, छान असे बॉल बनवून घ्यायचे। एकसारख्या आकारावरती इथे सर्व बनवून घेतोय। अगदी छोटासा एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे आणि बघा तो हातावरती छान या पद्धतीनं दाबून दाबून घ्यायचा। आपल्याला दोन्ही हात खराब करण्याची सुद्धा गरज नाही। अगदी एका हाताने दाबून बघा सहज इथे हा गोळा तयार होतो। या पद्धतीनं बघा इथे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। अगदी जवळून सुद्धा दाखवते, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि कुरकुरीत होतात मेन म्हणजे। तर आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तेल कढईमध्ये गरम करायला मी सुरुवातीला ठेवलंच होतं। तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला हे सर्व बॉल्स त्याच्यामध्ये एक एक करून घालायचे आहेत। जितके बसतात तितके घालायचे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत। तळत असताना आपल्याला इथे लगेच चमचा लावायचा नाही। लगेच चमचा जर आपण लावला तर कदाचित तेलामध्ये रवा असल्यामुळे ते बॉल्स जर पकडले नसतील एकमेकांना रवा तर पटकन तेलामध्ये सुटू शकतात। त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अगदी थोडेसे जेव्हा कडक व्हायला लागतात तेव्हा बघा स्वतःहून ते वरती येतात बॉल्स। थोडेसे हलकेसे वरती आलेले दिसले की मग आपल्याला चमचा लावायचा आहे आणि या पद्धतीनं छान मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। इथे व्हिडिओत दाखवते, कलर बघू शकता। या पद्धतीनं अजून 1-2 मिनिट आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकूण आपल्याला 6 ते 7 मिनटं लागतात मीडियम फ्लेमवरती तळून घेण्यासाठी। तर आता हे सर्व बॉल्स आपण बघा काढून घेऊया एका डिशमध्ये। तर कलर बघू शकता तुम्ही आणि आवाजही ऐकू शकता। तर बघा इथे अशा प्रकारे सर्व या कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता आपण दुसरी बॅच सुद्धा सेम पद्धतीनेच तळून घेऊया। तळून घेत असताना अगदी सावकाश आपल्याला हे बॉल्स टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। कदाचित टाकत असताना हातावरती तेल उडू शकतं, त्याच्यामुळे सावकाशच टाकायचे आणि चमचा आपण इथे लगेच लावलेला नाही, थोड्या वेळाने चमचा लावायचा आहे। अलटपलट करून अगदी चारी बाजूनी छान अगदी एकाच कलरवरती तळून घ्यायचे। बऱ्यापैकी त्याचे सर्व बुडबुडे कमी झाले की कलर यायला लागला छान की मग आपण इथे हे सर्व काढून घेऊया। हे दुसरी बॅच सुद्धा बघू शकता इथे काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने सर्व आपण इथे बॉल्स तळून घेतलेले आहेत। अगदी तुम्ही बघा हे बॉल्स अप्पे पात्रामध्ये थोडंसं चमचाभर किंवा तेल सर्व डिशमध्ये त्या टाकून तुम्ही हे वाटींमध्ये टाकून बघा छान असं कुरकुरीत करून घेऊ शकता भाजून, किंवा मग तळून घ्यायचे असतील तुम्हाला तर तळून घेऊ शकता। अगदी आवाजसुद्धा ऐकवला तुम्हाला, मस्त कुरकुरीत झालेत। एक तोडूनसुद्धा दाखवते, आतूनसुद्धा बघा मस्त असा रवा छान आपला भाजला गेला आहे। एक लक्षात घ्यायचं, जास्त वेळ आपण मीडियम फ्लेमवरती भाजल्यामुळे आतूनसुद्धा कच्चापणा लागत नाही आणि हे बॉल्स अजूनही गरम आहेत। तर बघू शकता हे सॉससोबत खाण्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। मधल्या वेळेत काहीतरी चटरफटर खावंसं वाटतं त्यावेळी कोथिंबीर आपल्याकडे घरी असतेच, रवासुद्धा असतो। तर घरात असलेल्या साहित्यांमध्ये असं काहीतरी भन्नाट चवीचं खावंसं वाटलं की नक्कीच तुम्ही या पद्धतीने हे बॉल्स बनवून बघा, खूप टेस्टी होतात आणि हो अगदी संपेपर्यंत शेवटपर्यंत कुरकुरीतसुद्धा राहतात। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। शिवाय रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्यासमोरील बेल घंटी दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील
आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअरसुद्धा करा। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।